विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने लागलेला निकाल महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे। पण आता हा निकाल मान्य करावाच लागेल। आता पुन्हा नव्या जोमाने जनतेसमोर जाणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांच्या प्रतिक्रियेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं। आज दुपारी कराडमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालावर प्रतिक्रिया दिली। राज्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर महाविकास आघाडीनं कंबर कसली होती। खासदार शरद पवार यांनी 84व्या वर्षी प्रचाराच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर अनेक सभा घेतल्या होत्या, मात्र त्यांना अपेक्षित यश लाभलं नाही। यावर विचारलं असता महायुतीच्या बाजूने लागलेला निकाल महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे, पण निकाल मान्यच करावा लागेल अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। राज्याच्या निवडणुकीतील लागलेल्या निकालात ईव्हीएमचा घोटाळा आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय। या संदर्भात आपल्याकडे अजून अधिक माहिती आलेली नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही असंही शरद पवार यांनी सांगितलं। झालेल्या गोष्टींचा विचार करून पुन्हा नव्या जोमाने जनतेसमोर जाणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं।